तर गेल्या 24 तासात घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। राज्यात पुढील 2 दिवसात कोकण, नाशिक आणि पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेले आहे। पुढील 5 दिवस महाराष्ट्रात तसंच कोकणात मुसळधार आणि उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। दरम्यान हवामान तज्ञ SD सानप यांनी काय म्हटले आपण पाहूया। गेल्या 24 ते 48 तासांमध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। त्यानंतर विदर्भामध्ये सुद्धा 24 तासांपूर्वी चांगला पाऊस होत होता। आता त्याची तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जे पर्जन्य छायेचे रिजन्स आहेत तिथे पाऊस हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच आहे। येणाऱ्या 24 ते 48 तासांचा जर फोरकास्ट बघितला किंवा अंदाज बघितला तर उत्तर कोकणातील पालघर, रायगड, ठाणे, मुंबई इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर नाशिक, पुणे आणि साताऱ्याचे जे घाटमाथे आहे तिथे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे।